औंढा नागनाथ येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली केली अर्पण. औंढा नागनाथ शहरांमध्ये संजय दराडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत औंढा शहरातील तसेच तालुक्यामधील शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, समाजबांधव, कार्यकर्ते सहभागी होऊन प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. औंढा नागनाथ येथे दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी शोक सभा आयोजित केली होती. आमदार संतोष बांगर, खंडेराव आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे संजू दराडे, रमेश सानप, बबनराव हांडे, वंचित बहुजन आघाडीचे किरण घोंगडे, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर चंद्रमणी पाईकराव, औंढा नागनाथ नगरपंचायतचे माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते सुमित मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, शिवसेना जिल्हा प्रमुख जी.डी. मुळे, अनिल भाई देशमुख, गजानन कुटे, गणेश देशमुख, औंढा नागनाथ नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, नगरसेवक आजू इनामदार, गणेश पाटील, बाळू ठाकूर, प्रशांत गंभीरे, विलास काळे, लल्ला उर्फ केतन झाजरी, श्रीराम राठी, राजभाऊ मुसळे, विक्की देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख माऊली चटे, प्रदीप कुनकुटे, तेजकुमार झांजरे, मनीष आखरे, भास्कर पोले, सरपंच प्रवीण टोपे, भाजप नेते अंकुश आहेर, सरपंच बाबाराव आखाडे, नगरसेवक शेख अजित कादरी, शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीम, नंदू पाटील, पांडुरंग कुटे, साहेबराव सानप, सागर धनसावंत, अनिल भांडे, लक्ष्मण दराडे, सोपान पाटील, डॉक्टर सोनी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांनी शोक व्यक्त केला. सूत्रसंचालन अजरे इनामदार यांनी केले. औंढा नागनाथ तालुक्यामधील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ. मन आहे जे आवडी लोकांना तोच आवडी देवाला. त्या मनीप्रमाणे आज दादा आपल्यातून निघून गेलेत. म्हणजे नेता काय असतो, माणूस काय असतो, तर मला वाटते की खऱ्या अर्थानं दादाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला. आत्मीयते ना की आपला माणूस कसा वागला पाहिजे, काय झालं पाहिजे, या पद्धतीचं तुम्हाला सांगतो की हे नेतृत्व आज आपल्यामध्ये राहिलं नाही. काल त्या ठिकाणी जर गेलो तर तुम्हाला सांगतो की मला तरी वाटते की त्या आजूबाजूच्या परिसरातल्या एकाही चुलीला म्हणजे चूल त्या ठिकाणी पेटली नसेल. एवढं दुःख तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्या परिसरावर आपल्या महाराष्ट्रावर कोसळले. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची शक्ती ईश्वर तुम्हा आम्हा सर्वांना देवो. ही जे दुःख आहे आणि ही जी आज आपल्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली, मला तरी वाटते की ती पोकळी भरून निघण्यासारखी नाही. कारण की नेता कसा असावा, तर तो मला वाटते की अजितदादा सारखा असावा. राजकारणामध्ये दादा, भाऊ, काका, नाना असं निर्माण होतात किंवा ती बोलण्याची आमची पद्धती असते. अजितदादा काही दादा नव्हते ते, परंतु त्यांना बोलणे त्याच्या चाले त्याची गंधावी पावले आम्हाला असं शिकवलंय. दादा किती चांगले होते आणि किती वाईट होते मला माहित नाही आहे, परंतु जो माणूस जीवनात निघून जातो तो सगळे वाईट गुण सोबत घेऊन जातो आणि चांगले गुण तो आमच्यासाठी सोडतो, हे मात्र निश्चित आहे. दादांबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की दादांनी आपल्या ज्या कुठल्याही पक्षामध्ये असू दे, पण जी चांगली कामं केली, जी चांगल्या गुणाची किंमत केली आहे, कर्तृत्वाने पुढे जाणाऱ्या माणसाला त्यांनी लिफ्ट दिली आहे आणि त्याने आपल्यासोबत घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला आहे, असंच जर आम्ही वागलो आणि असंच आम्ही जर केलं, देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास हे ध्येय जर आम्ही साधलं, तर दादाला निश्चित रूपाने आमची श्रद्धांजली आहे. दादांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं असेल तर सगळ्या समाजाला एकत्र घेऊन आम्ही चाललं पाहिजे. सामाजिक बांधिलकी आम्ही जपली पाहिजे, ही दादाला श्रद्धांजली राहील. मी माझ्या धांगरी परिवाराच्या वतीने, माझ्या वैयक्तिक वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना त्यांच्या परिवाराला दुःखात सावरण्याची ताकद भगवंत दे एवढं सांगतो. जय हिंद.